सांगली सरकारी कर्मचारी शिक्षकांच्या निर्णायक मागण्यांसाठी संप सुरू राहणार। राज्य सरकारी, निमसरकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने कर्मचारी शिक्षकांच्या निर्णायक मागण्यांसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपाच्या पहिल्या दिवशी सरकारी कार्यालय, अत्यावश्यक सेवेतील सर्व सेवा बंद करण्यास संघटनेला यश आलं आहे। राज्यभरातील 17 लाख कर्मचारी, सरकारी कर्मचारी, शिक्षक गेले वर्षभराहून अधिक कालावधीत न्याय्य प्रलंबित मागण्या मिळवण्यासाठी धरणे, सत्याग्रह, वॉकआउट, राज्यव्यापी निदर्शने, भोजनाच्या सुट्टीत उग्र निदर्शने, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शाळाबंद आंदोलन, हिवाळी अधिवेशनात साखळी उपोषण तसेच शासनाच्या नकारात्मक धोरणांचा निषेध करण्यासाठी राज्यभर धरणे, सत्याग्रह असे विविध माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न कर्मचारी शिक्षक संघटनेच्या वतीनं करण्यात आला। तरी देखील शासनाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे समन्वय समितीने 21 एप्रिलपासून पुकारलेल्या बेमुदत संपात अत्यावश्यक सेवेसह कर्मचारी संपात सहभागी असल्याने सरकारी कामकाज ठप्प झाले होते। निर्णायक चर्चा होईपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचे मत समन्वय समितीने निमंत्रक विश्वास खटकर यांनी मांडले आहे। माझं नाव सुलताना अन्सार जमादार, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना लातूर, सांगली जिल्हा अध्यक्ष। 21 तारखेपासून आमचा संप चालू आहे की जुनी पेन्शन मिळायला पाहिजे। जोपर्यंत जुनी पेन्शन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही संप चालू ठेवणार। सरकारने लवकरात लवकर आमच्या पेन्शनसाठी निर्णय देऊन हा संप संपवायचा विचार करावा, एवढी माझी इच्छा आहे। राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षक यांचा 21 एप्रिलपासून बेमुदत संप सुरू आहे। त्यामध्ये प्रामुख्याने जी मागणी आहे ती पेन्शन सुधारित निवृत्ती वेतन योजनेची अधिसूचना तात्काळ प्रसिद्ध करावी अशी प्रमुख मागणी या संपामध्ये आहे। वास्तविक राज्य सरकारनं गेल्या 15 महिन्यामध्ये एकदाही संघटनेबरोबर चर्चा केलेली नाही, संघटनेला चर्चेसाठी पाचारण केलं नाही। त्यामुळे कर्मचारी संवर्गामध्ये समस्त महाराष्ट्रामध्ये मोठा असंतोष सरकारच्या विरोधात आहे। त्यामुळं सातत्यानं आंदोलनं करून, निदर्शनं करून, मोर्चे काढून आम्ही सरकारला इशारा देऊनसुद्धा सरकार चर्चा करत नाही। त्यामुळं बेमुदत संपाची हाक द्यावी लागलेली आहे आणि आज संपाचा दुसरा दिवस आहे। आम्ही संप आम्हाला मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांबरोबर चर्चा झाल्याशिवाय, समाधानकारक तोडगा निघाल्याशिवाय आम्ही संपातून माघार घेणार नाही अशी भूमिका आज समन्वय समितीनं मांडलेली आहे। त्यामुळं कर्मचाऱ्यांमध्ये जो असलेला असंतोष व्यक्त करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील 100% कर्मचारी हे संपात सहभागी झालेले आहेत। त्यांचं मी अभिनंदन करतो। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली।